बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। प्रज्ञा सातव यांनी विधान भवन सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे। सभापती राम शिंदे मुंबईत नसल्याने सचिवांकडे राजीनामा सुपूर्द करण्यात आलेला आहे। प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, तर आता राजीनामा सुपूर्द करण्यासाठी त्या विधान भवन परिसरामध्ये दाखल झाल्या। विधान भवन सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे। सभापती राम शिंदे हे मुंबईत नसल्याने त्यांनी सचिवांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। उमेश, काय अधिकची माहिती? नीलम, जशी चर्चा सुरू होती ज्याप्रमाणे प्रज्ञा सातव ज्या आहेत त्या विधान भवनामध्ये दाखल झाल्या आणि त्यांनी सचिवांकडे हा राजीनामा दिला असल्याची माहिती आहे। गेल्या काही दिवसापासून सातत्याने या चर्चा होत्या की प्रज्ञा सातव या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आणि त्याआधी हा राजीनामा अत्यंत गरजेचा होता, कारण त्यांच्यावर कारवाई जर पक्षांतर पक्षांच्या अंतर्गत होण्याची शक्यता होती। त्यामुळे त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिलेला समजतंय आणि थोड्या दिवसातच म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा प्रकारची माहिती आहे। मात्र त्यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसचे जे विधान परिषदेचं गणित आहे ते बिघडलेलं आहे, कारण या हिवाळी अधिवेशनातच सतेज पाटील यांना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पद द्यावे अशा प्रकारची विनंती जी आहे ती काँग्रेसकडून सभापती राम शिंदे यांना करण्यात आली होती। मात्र आता प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्याबद्दल जे गणिताचं समीकरण आहे ते बिघडणार आहे आणि पुन्हा एकदा काँग्रेस अडचणीत येणार का याकडे बघणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। जी, धन्यवाद उमेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।